आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। उल्हासनगर महापालिकेत 3 वेळा शिवसेनेच्या नगरसेविका असलेल्या ज्योती माने यांना यंदा अपक्ष उमेदवारी दाखल करावी लागली। माने या प्रभाग क्रमांक 13 क मधून अपक्ष म्हणून शिवसेना उमेदवाराच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत। माने यांनी उमेदवारी कायम ठेवल्यानं शिवसेनेसाठी ती मोठी डोकेदुखी ठरू शकते। सध्या माने यांनी प्रचारामध्ये मतदारांच्या भेटी घेण्यावर जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित केले। 3 वेळा शिवसेनेकडून नगरसेविका असताना सुद्धा स्थानिक नेत्यांनी फसवणूक करीत आपल्याला डावललं। शिवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली होती, मात्र शेवटच्या 3 तास आधी आपल्याला उमेदवारी आणि एबी फॉर्म नाकारण्यात आला। त्यामुळं आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मग अपक्ष उमेदवारी दाखल केली, असं माने म्हणाल्या। मी आज 25 वर्षाने शिवसेनेमध्ये काम करते। मी 3 वेळा नगरसेविका निवडून आले आणि अचानक 3 तासामध्ये माझा एबी फॉर्म चेंज होतो, त्याचा मला थोडंसं कुठेतरी लागलं। आणि जे मला एबी फॉर्म नाही दिला, मग ते दुसऱ्याला का दिला याचं पण मला उत्तर पाहिजे। काही स्थानिक लोकांच्या चुकीमुळे झालेलं आहे, त्यात पक्षाला याच्यातलं काहीच माहित नव्हतं। स्थानिक लोक पदाधिकारी आहेत, त्यांच्यामुळे झालं। आणि कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत, माझा वार्ड माझ्या बरोबर आहे, पूर्ण जनता माझी 13 पॅनलची जनता माझ्यावर आहे आणि त्यांच्या इच्छेसाठी मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे। आपण या ठिकाणी कोणत्या पक्षाला किंवा त्याच्या चिन्हाला हरवण्यासाठी उभे नाहीत, तर आयात केलेल्या उमेदवाराला हरवण्यासाठी आपण उभे आहोत, असं माने म्हणाल्या। मात्र काहीही असलं तरी मतदार राजा कोणाला स्वीकारतो आणि कोणाला नाकारतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। पब्लिक मीडिया, ब्युरो रिपोर्ट।